फाशी द्यायच्या अगोदर 4-5 दिवस अगोदर त्याची जागा कापून टाका, मग समजून काय त्रास होतो. आता जर तुम्ही शिक्षा नाही दिली तर म्हणा तुम्ही विचार करू का, कारण हा अग्निकोळी समाज असा शांत बसणारा नाहीये. माईक बंद करा म्हणून सांगाल, आमच्या गाड्या येऊ देणार नाही, बाहेरच थांबवाल. शासनाने हे जे काही चालवलेलं आहे ते खपवून घेतलं जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाहीये, तिच्या पालकांना तरी दाखवा ना. 15 सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे काय होऊ शकतात? टायगर पोलीस स्टेशनने केलं काय एवढे दिवस? सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, एकत्र 15 सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे होऊ शकतात? कारण सामान्य माणसाची मुलगी होती म्हणून एवढा टाइम लागतोय. तर नेत्या मंडळीची मुलगी असते तेवढा टाइम लागला असतं का? हा प्रश्नचिन्ह आहे जनतेसमोर. न्याय द्या, न्याय द्या, अक्षताला न्याय द्या. नराधमांना फाशी झालीच पाहिजे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे. फक्त आगासकर कुटुंबीय वर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया जागा सोडावी. अग्रभागी मंचाच्या महिला असतील, महिला आंदोलकांसाठी जागा सोडायची आहे. तुमचे कॅमेरा सेट करून खाली बसा, खाली बसा, खाली बसा भाऊ, खाली बसा, खाली बसून शूट करा. पाठीमागच्या जसं होतं तसं महिला भगिनींना थोडं पुढे आपण बोला, थोडं जागा ठेवा. या पॅसेजला मोकळं ठेवा, कृपया समोरचा पॅसेज मोकळं ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, जागेवर माहिती काय. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, न्याय द्या, न्याय द्या. बांधवांनो, आपल्या हृदयामध्ये फार मोठं दुःख, फार मोठ्या वेदना, फार मोठ्या व्यथा घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत. आपल्या आगरी कोळी असेल, सागरी भूमिपुत्र असेल, या सागरी भूमिपुत्र समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराला कधीच वाव नव्हता. आपण आपल्याला लेकीला पूजणारी लोक, लेकीला मान देणारी लोक, सुनांचे लाड करणारे लोक, बायकोला मान देणारे लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक, असं असताना जर का आपल्या
समाजात आपल्या कुटुंबात जर का एखाद्या स्त्रीचा मानसिक छळ, तर तो समाजासाठी कलंक आहे। आणि ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेचली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षतासारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये। ही आपली वेदना, ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत। इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे, मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे, कुठेतरी आपल्या मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे। आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर, ते असतं देवाचं दार। त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते। आपल्या मनात जितक्या शंका असतील, आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील, आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील, जितक्या वेदना असतील, त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती दूर केल्या जातात, दूर होतात। आणि अशाच पद्धतीने आपल्या मनातल्या वेदना दूर करण्यासाठी अक्षताने देवाचं दार गाठलं होतं। आधी आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये ती गेली होती, तिथे तिला मनाला थोडी शांतता नाही लाभली, म्हणून थोडं लांब निसर्गाच्या कुशीत असलेल्या शील टायगर परिसरातल्या टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे, कारण की अक्षता गणपतीची भक्त होती, त्या घोळ गणेश मंदिरामध्ये त्या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल, आपल्या मनातल्या वेदना कमी होतील, म्हणून देवाच्या दारी अक्षताने शरण घेतली होती। आणि तिला वाटलं होतं की देवाच्या दारी माझे दुःख, माझ्या वेदना दूर होतील, पण तिला हे माहित नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा, तिचा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं, मानसिक तिची जी अस्वस्थता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल। मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला। ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती, तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती, त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचं सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला, तिला बेशुद्ध करून अत्याचार केला। जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला, तेव्हा त्या प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं, तिचे हाल केले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली। आपल्या कुठल्याही समाजात, म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही, आपण सगळे देवा धर्माला मानणारी लोक आहोत, तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला, त्याच्याने तो अन्याय, ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही, ती हत्या आपल्या विश्वासाची झाली, आपल्या श्रद्धेची झाली, आपल्या आस्थेची झाली। आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला, आस्थेला तडा देणारे, आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत, या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत। आणि त्याचबरोबर ते कसं होईल, पोलीस त्यांचं काम करतायत। नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे, ते सहकार्य करतायत। त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला, त्या ज्या उपनिरीक्षक आहेत मीना वराडी, यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं, त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे। त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला, अन्याय केला, त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी आणि आता जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे, त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं, त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत। मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं, तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं, त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही। मात्र आपल्या वेदना, आपली व्यथा आपल्याला सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत पोहोचवायचंय। आणि मला सांगायला समाधान वाटतंय की आपल्या ज्या वेदना आहेत या शासनापर्यंत पोहोचतायत। आपले जे सर्व नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत। त्यामुळेच काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या की जे वरिष्ठ वकील आहेत
ऍडव्होकेट श्री उज्ज्वल निकम साहेब, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी 100%चा आहे, त्यांना सरकारी वकील म्हणून आपल्या या अक्षता प्रकरणामध्ये नेमणूक करण्याची सूचना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर तपास पूर्ण झाल्यावरती तातडीने जे जलद गती न्यायालय आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, त्या चालवण्याच्या सूचना, त्या चालवण्याचे आदेश सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेले आहेत। या तुमच्या आमच्या वेदनांना, संवेदनांना समजण्याचं शासन प्रशासन काम करत आहे, ही त्याची प्रचिती आहे। त्याच्याबद्दल सुद्धा आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत। त्यामुळे सर्व पक्षीय आपले जे नेते आहेत या प्रकरणामध्ये लक्ष घालून आणि आपल्या संवेदनांच्या सोबत होते, त्याबद्दल नक्कीच आपण सर्व त्यांचे ऋणी असायला पाहिजे। पण आता फक्त आदेश निघालेले आहेत, सूचना झालेल्या आहेत, अजून निकाल लागलेला नाही। त्यामुळे जोपर्यंत या निकाल लागत नाहीये तोपर्यंत आपल्याला जागरूक राहणं, सतर्क राहणं, अलर्ट राहणं गरजेचं असणार आहे। आणि आमची विनंती आगसकर कुटुंबियांच्या वतीने आणि समस्त आपलं भूमिपुत्र असेल, शहरवासी असेल, ज्यांचं हृदयाचे ठोके या प्रकरणाने चुकवले, ज्यांच्या हृदयाला भेगा या प्रकरणाने पाडल्या, त्या प्रत्येकाची जी इच्छा आहे की त्या नराधमांना कुठलीही, अगदी रावणापेक्षा बत्तर काम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा बत्तर शिक्षा त्यांना झाली पाहिजे। आणि ती शिक्षा देण्यासाठी आपले सर्व पक्षीय नेते पाठपुरावा करतील असा आम्हाला विश्वास आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चालवणारे जलद गती न्यायालय तपासामध्ये कुठलाही कामचुकारपणा न करणे, हलगर्जीपणा न करणे, कुठलीही उणीव न ठेवणे, या सगळ्या गोष्टी जर का आपण करू शकलो, त्यासाठी आपले सर्व मान्यवरांनी योग्य रीतीने पाठपुरावा केला, तर त्या लोकांना अगदी पुढच्या 6 महिन्याच्या आत सुद्धा फाशी होऊ शकते। आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहून, अलर्ट राहून, जागरूक राहून या गोष्टीचा सततचा पाठपुरावा करावा लागणार आहे। आणि त्याचा पहिला टप्पा आपलं आजचं निदर्शन जे शांततेच्या मार्गाने, संयमाच्या मार्गाने, मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केलं, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचंच ऋण आपल्याला व्यक्त करावे लागेल। तर पुढच्या टप्प्यामध्ये माझा विनंती करणार आहे की आपल्या भावना, ज्यांनी आपली बहीण गमावलेली, आपली सख्खी बहीण जिनी गमावली, तर ती कोमलला माझी विनंती असेल की कोमलला विनंती आहे, तिकडे समोर घे ना कोमल। माझी हीच विनंती की माझ्या दीदीला न्याय मिळाला पाहिजे। जे नराधमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे, ही माझी विनंती। आणि जी लोक आहेत, ज्यावेळी आम्हाला सहकार दिला, ज्यावेळी मला मदत केली, त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार। अक्षराताईला न्याय मिळालाच पाहिजे, अक्षराताईला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, आपल्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, त्या सुनेला न्याय मिळालाच पाहिजे, सुनेला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, अक्षराला न्याय मिळालाच पाहिजे, अक्षराला न्याय मिळालाच पाहिजे, अक्षता अक्षता। पण एका महिन्यामध्ये 3 बलात्कार होऊन सुद्धा सगळे गप्प का बसलेले आहेत? म्हणून कुठेतरी आपल्याला न्याय भेटला पाहिजे। मला असं वाटतं ही लोक बाहेर शाळेतात ना, यांची बायका पोरं घरी असतात ना, यांना इथं झोपायची इच्छा दिली तर आपल्या बायकांवर अत्याचार थांबला पाहिजे। फाशी द्यायच्या अगोदर 4-5 दिवस अगोदर त्यांची जागा कापून टाका, मग समजून त्यांना काय त्रास होतो। बरोबर आहे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे। आतापर्यंत आगरी समाज शांत आहे, तुम्हाला अजून सांगते शांत आहे, पण जिथे आता जर तुम्ही शिक्षा नाही दिली तर म्हणाल तुम्ही विचार करू का? कारण हा आगरी समाज असा शांत बसणारा नाही आहे। म्हणजे सासू सुनेला पण दरबार चौकात आणलं पाहिजे, कारण आमच्या आगरी कोळी समाज असं कधीच होत नाही। आणि आता एकाने केले ना तर दुसरा गप्प नाही बसला पाहिजे, तिथं आपण पण हे केलं पाहिजे। जर एका आईवडील एका संस्कृतीला सगळे असं करतील म्हणून त्यांना वॉर्निंग आहे, कुठला ते थांबवा, आता आमची शिकवत आहे तुम्हाला। न्याय द्या, न्याय द्या, अक्षताला न्याय द्या, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे। जेही लोक या आंदोलनाला सहकार केला आहे त्यांना मी खूप मनापासून आभार मानणार। म्हणजे कार्यकर्ता जे नेते जे या रॅलीला आहेत त्यांचा माझा खूप आभार। माझी
एकच मागणी की जे नराधमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आणि जे सासरचे लोकही या लोकांना जबाबदार आहेत त्यांनाही कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हीच माझी मला असं वाटतंय की आज एवढी माणसं बघून तिलाही कुठेतरी मनसत्ता वाटली असेल का, एवढी लोक तिच्यासाठी लढायला आली आहेत, तिलाही कुठे ना कुठे न्याय मिळेल माझी गोष्ट, तिलाही न्याय मिळावा माझी फास्ट ट्रॅक म्हणजे जलद गतीने याचा लवकरात लवकर न्यायालयाने याला निकाल द्यावा. फाशीचा निकाल तर मिळणारच आहे, परंतु त्याच्यासाठी जे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता येऊ नये याच्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा घेत आहोत. सर्व प्रकारचे पुरावे जमा होत आहेत की नाही आणि त्याचा सबळ पाठपुरावा आम्ही करणार आहोत. तसंच माझं माननीय न्यायालय आणि सरकारला हे आव्हान आहे की हेच नाही, या प्रकारचे कुठलेही प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर जलद गतीनेच करण्यात यावे. यासाठी प्रोव्हिजन आणि तरतूद ही कायद्यामध्ये यावी, यासाठी मी माननीय न्यायालयाला आणि सरकारला विनंती करत आहे. धन्यवाद. या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे आणि हा अत्याचार अन्याय थांबलेच पाहिजे. त्याचा आम्ही प्रतिकार, आमचा आवाज असा बंद कराल, माईक बंद करा म्हणून सांगाल, आमच्या गाड्या येऊ देणार नाही, बाहेरच थांबवाल. शासनाने हे जे काही चालवलेलं आहे ते खपवून घेतलं जाणार नाही. आमचा आवाज हा असाच वाढत आहे, माईक नसला तरी आवाज वाढत. आज माझी 65 ओलांडलेली बाई आहे मी, तरी मी एवढ्या धावाने इथपर्यंत आलेली आहे ना. आम्ही काही झालं तरी अक्षताला न्याय मिळाला एवढंच आमचं म्हणणं. सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे काय होऊ शकतात? काय होऊ शकतात? हे प्रकरण दडपणं चाललेलं आहे आणि हे प्रकरण दडपून द्यायचं नाही एवढंच आमचं. टायगर पोलीस स्टेशन केलं काय एवढे दिवस? सगळे आम्ही टायगर पोलीस स्टेशनलाही भेटलो होतो. ते म्हणतात सीसीटीव्ही कॅमेरे अशा प्रकारे त्यांनी बंद केलेले आहेत वगैरे. एकत्र 15 सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे होऊ शकतात? आणि आम्हाला हेच म्हणायचं की कुठेतरी ही गोष्ट ही दबवली चालते, ती दबवली होणार नाही. आज अक्षराची कुटुंबावर ही पाणी आलेली उद्या आपल्याही येऊ शकते आणि म्हणून आम्ही आम्हाला औषधाला न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी आम्ही प्रतिकारासाठी उभे राहणार. थँक्यू. आपल्या आगरी पोलीस समाजातील सर्व भूमिपुत्र बंधू आणि भगिनी, माझ्या वकील बंधू आणि भगिनी, तसंच इतर समाजातील सुद्धा बंधू आणि भगिनी सुद्धा या न्याय लढ्यामध्ये सोबत आहेत. तसंच मी खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया जो मगाशी विषय झाला तर या विषयाला खास करून कव्हर करत नव्हते, परंतु या माध्यमातून मी जे काही माझे युट्यूबर बंधू आणि भगिनी आहेत त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही हा विषय तुमच्या माध्यमातून उचलून धरला आणि खऱ्या अर्थाने आपल्या अक्षताताईला न्याय देण्यासाठी पहिलं पाऊल खऱ्या अर्थाने या युट्यूबरच्या माध्यमातून पडलं गेलं. आणि याच माध्यमातून मी पुन्हा एकदा आवाहन करेल आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला की तुम्हीसुद्धा हा जो काही अत्याचार झाला आहे हा फक्त आगरी पोलीस समाजापुरता मर्यादित नाही आहे, हा मानवता विरुद्ध झालेला अत्याचार आहे. तुम्ही या लढ्यातसुद्धा तुम्ही तितक्याच प्रामाणिकपणे आम्हाला सहकार्य करा अशी विनंती या माध्यमातून सुद्धा आम्ही करतोय. विचार आदर्श आपल्यामध्ये आत्मसात करा. फक्त महाराजांनी तलवार उचलली नव्हती तर महाराजांनी संरक्षण कसं करावं, न्याय पद्धती कशा बनवाव्या, या सर्व गोष्टी स्वराज्यात शिकवलेल्या आहेत. स्वराज्य म्हणजे फक्त एक नाव नाही, छत्रपती म्हणजे एक नाव नाही, तो एक विचार आहे. तो विचार ज्या दिवशी आत्मसात कराल त्या दिवशी बरोबर मार्ग सुचतील. ते मार्ग प्रशासनाने आली, मुख्यमंत्र्यांनी किंवा जेवढे काही नेते असतील त्यांनी ते दखल घ्यावी. कारण सामान्य माणसाची मुलगी होती म्हणून एवढा टाईम लागतोय, तर नेत्या मंडळीची मुलगी असते तेवढा टाईम लागला असता का? हा प्रश्नचिन्ह आहे जनतेसमोर. तो प्रश्नचिन्ह सोडवावा. जर याच्या जागी नेत्या मंडळीची पोरगी असते तर त्यांनी एवढा टाईम लावला असता का? कायद्यांना नराधमांना शोधायला किंवा त्यांना फाशीवर द्यायला किंवा जे काही गोष्टी हे लोकांनी आता समजून घेतले पाहिजे. कोण आपलं आहे कोण नाही आहे एवढा विचार करा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. घडलो असतो वदले शिव छत्रपती हे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा सन्मान कसा असावा, महिलेचा आदर कसा असावा हे या रयतेमध्ये, या स्वराज्यामध्ये संपूर्ण जनतेला दाखवून दिलं. आज जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे बोलणारे आपण महाराष्ट्र राज्यातील नागरिक, या भारत देशातील नागरिक. मी एवढीच विनंती करतो की आज पालटोपालट एक ना एक तर घटना होत आहेत. एक अक्षताताईची घटना घडली, एक अमरनाथला घटना घडली आणि नाही तर काल एक उरण येथे यशस्वीताईंची घटना घडली. जस्टिस फॉर न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या.
फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, न्याय द्या, न्याय द्या,